माझ्या मागे बघू शकता खूप छान छान असे वॉटर व्हील आहे. नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्वातीज व्लॉग. तुम्हा सगळ्यांना शुभ सकाळ. तर आज आम्ही लवकर उठलो आहे आणि तुम्हाला रिसॉर्टची थोडीशी माहिती द्यायची, त्यामुळे मी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर चला तर मग आत्ता ब्लॉग आलेमधून आपण बोटमधून येतो तेव्हा इथं उतरवलं जातं आणि त्यानंतर इथं छोटासा ब्रिज आहे आणि इथं वॉटर स्पोर्टसाठी बनवलेला आहे, ॲक्टिव्हिटीज जर करायच्या असतील तर. आणि इथं छोटासा ब्रिज आहे. ब्रिजवरून आल्यानंतर इथं सकाळी सकाळीच मस्त सनराईज पण निघालेला आहे, तुम्ही बघू शकता. खूप मस्त असं वाटतं. इथं नाव आहे अदारण क्लब प्रणाली. इथे उजव्या बाजूला बीच आहे. रिसॉर्टच्या या बाजूला पूर्णपणे बीच आहे. तुम्ही इथे स्विमिंगचा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर फोटोशूट करण्याकरता देखील खूप छान लोकेशन आहे. काल आम्ही शिवच्या इथे फोटोशूट केले तर खूप असे छान छान फोटो आले आहे. इथे समोर इथे रिसॉर्टचे रिसेप्शन काउंटर आहे समोरच. आणि रिसेप्शनच्या उजव्या बाजूलाच मुलांसाठी एक छोटासा पार्क आहे. आणि बाजूलाच रेस्टॉरंट आहे, जेथे तुम्हाला लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट करण्यासाठी जावे लागेल. इथे तुम्हाला जर आणखीन काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर, जसे की वॉटर स्पोर्ट्स, सनसेट, सनराईज, फोटोशूट, फिशिंग, तर त्यासाठी किती चार्ज आहे ते या बोर्डवर दिलेले आहे. बघू शकता का बार आहे आणि इथं मस्त असं लाइटिंगचं लॅम्प असं डेकोरेशन केलेलं आहे. सॉफ्ट ड्रिंक्स, ज्यूस, कोल्ड्रिंक्स सगळं अवेलेबल आहे आणि ते फ्रीमध्ये जे असेल ते फ्री मिळतं. आणि जे आपल्याला काही ऑर्डर करायचं असेल तर त्यासाठी पे करावं लागतात. सॉफ्ट ड्रिंक्स बरोबर इथं हॉट ड्रिंक्स पण अवेलेबल आहे. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त व्ह्यू दिसतोय तिथून. आणि याच्या ऑपोजिटच असे छोटे छोटे शॉप आहे. येथे तुम्ही बघू शकता हे सोव्हिनर शॉप आहे. त्यामध्ये खूप मस्त शोपीस आहे. इथून आपल्याला जर मालदीवची आठवण म्हणून आपण इथून सोव्हिनर घेऊ शकतो. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत. तुम्ही इथून परचेस करू शकतात. यानंतर इथं छोटंसं ज्वेलरी शॉप आहे आणि बरंच असं क्लॉथ्स वगैरे आहे. पण इथं खूप अशा महागड्या वस्तू मिळतात, त्यामुळे कोणी इथं जास्त परचेस करत असेल असं मला नाही वाटत. त्याच्याच बाजूला असं पेंट शॉप आहे. पेंट शॉपमध्ये खूप मस्त अशा वस्तू आहे पेंट केलेल्या. हे पण आपण इथून परचेस करू शकतो. खूप मस्त असं बनवलेले आहे. पुढं आल्यानंतर इथं आहे ट्रॅडिशनल चायनीज थेरपी सेंटर. त्याच्या बाजूलाच इथं आहे वॉटर स्पोर्ट्स पॉईंट. ज्यांना कोणाला वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज करायच्या जाऊन ॲक्टिव्हिटीज करू शकतो. जेव्हा बाजूलाच लगेच बीच विला चालू झाला आहे. खाली आहे क्लासिक बीच व्ह्यू आणि वर आहे ओशन बीच व्ह्यूज. क्लासिक बीच व्ह्यू आणि ओशन व्ह्यूज हे दोन्ही आपल्याला यामधून एक चॉईस करू शकतो आपण. आणि समोरच असा बीच आहे, तुम्ही बघू शकता. इथं समोरच लगेच इथं बीच आहे. इथं खूप शांत वातावरण असं आहे. समोरच असं एकदम मस्त बीच. मध्ये असे मॅप लावलेला आहे की जेणेकरून जे टुरिस्ट येतात त्यांना समजतं की कोणत्या ठिकाणी कोणतं शॉप वगैरे आहे तर ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी. इथं डॉक्टर पण अवेलेबल आहे. छोटंसं आयलंड आहे पण डॉक्टरची पण सुविधा केलेली आहे. जर तुम्ही मालदीवला आलात तर नक्कीच वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करा.
आम्ही मागच्या वर्षी मापुशी आयलंडवर वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, त्यामुळे आत्ता आम्ही केल्या नाही. तर आता आम्ही रिसॉर्टच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन पोहोचलोच आहे. आता रिसॉर्टच्या एंडला आलेला आहे. इथं स्पा आहे आणि इथं तुम्हाला कोणाला बॉडी मसाज करायचा असेल तर इथं तुम्ही इथं व्हिजिट करू शकतात. आता हा इथं एक छोटंसं निक्का बार आहे. पहिलं सुरुवातीला पण एक बार आहे आणि शेवट पण एक बार आहे आणि त्याच्या बाजूलाच एक कॅफे आहे आणि याच्या ऑपोजिटच इथं तुम्ही बघू शकता खूप मस्त असे वॉटर विला आहे. इथं पण तुम्ही मागच्या थोडंसं बाजूला पण वॉटर विला आहे. तर इथं वॉटर विला पण एंड होत आहे. ही बाजू एक साईड पूर्णपणे संपलेली आहे आणि इथं दुसरी बाजू चालू आहे. ज्या साईडला या साईडने संपूर्ण बीच आणि व्हिलाच आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या मागे बघू शकता खूप छान छान असे वॉटर विला आहे. कारण आम्ही बीच विला बुक केलेले आहे, त्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही. इथं म्हणून आतमध्ये एंट्री नसते. तर खूप मस्त असे वॉटर विला आहे, तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही पण एकदा नक्की मालदीवला आले तर इथं रंग क्लब रानाली या रिसॉर्टला व्हिजिट करू शकतात. तुम्ही बघितलं असेल की मी ब्लॉग शूट केला आहे, रिसॉर्टची पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यानंतर मी रूममध्ये आले आणि आता फ्रेश झाले आहे आणि आता मी ब्रेकफास्ट करायला चाललो आहे. तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आत्ता 11:30 वाजले आहे आणि आमचा चेकआउटचा 12चा टाईम आहे. तर आम्ही आता चेकआउट करणार. फक्त 1 नाईट असं पॅकेज सध्या मालदीव्समध्ये असतो, तर मालेमध्ये पण बीच आहे. तर आम्ही असं पण खूप वेळेस बाहेर जात असतो, त्यामुळे एवढं काय आम्ही इथं 1 नाईटसाठीच पॅकेज घेतलं होतं. तर तुम्हाला मी या रिसॉर्टबद्दल जी माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला काही अधिक माहिती लागत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की विचारू शकता. चला तर मग आता आम्ही चेकआउट केलेलं आहे आणि बोट पण आले आहे आणि 10-15 मिनिटांनी आम्ही निघू. आम्हाला रूमवर पोहोचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागेल. चला तर मग मी या व्हिडिओला इथेच एंड करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.